नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. या निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालं आणि ज्या प्रकारे महायुतीने जे काही उसळी घेतले ना, अगदी 232 काय 30 जागा काहीतरी आल्या त्यांच्या, म्हणजे अविश्वसनीय होतं. राज ठाकरेंच्या भाषेमध्ये अविश्वसनीय ते म्हणले. त्यांनी जे केलं ना ते खरोखर अविश्वसनीय होतं प्रत्येकासाठी. म्हणजे ते त्यांच्या वैयक्तिक नेत्यांसाठी देखील अविश्वसनीय होतं. देवेंद्र फडणवीसांना देखील माहिती नव्हतं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करू आणि होईल. पण जे काही झालं, जे काही गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्यानंतर इकडे उठले आपले सगळे. म्हणजे त्यांचं असतं ना, ईव्हीएम म्हणजे हे साले जिंकतात तिथे ईव्हीएम नसतं, हे हारतात तिथे ईव्हीएम लगेच येतं. यांचं काहीतरी घोटाळा झाला, काहीतरी यांनी मतं फिरवली, आत्न केलं, असं केलं तसं केलं. हार स्वीकारायला ही माणसं तयारच नसतात. या लोकसभेमध्ये नाचत होती ती सुषमा अंधारे त्या ब्रिज खाली, विजयाचा गुलाल काय तुझ्याला छातीत ठोकवत होत्या, दिसल्या पण नाही तो कुठे. हार स्वीकारायला शिका आणि तुमच्या रक्तात नाही आहे ते समजून येत आहे. पण ईव्हीएम सारखी गोष्ट खरोखर घोटाळ्याची आहे का, आणि त्याच्यामधून खरंच घोटाळा करून हे लोक एवढ्या सत्ता आणि या सगळ्या सीटा घेऊन आलेत का, याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. महायुतीला झालेलं मतदान हे स्ट्रॅटेजिक वाईज आपण जरा ऐकून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला जे काही नॅरेटिव्ह सेट करण्यात आले या लोकांच्या विरोधामध्ये, ते खास करून मराठा समाजाच्या एकंदरीत सगळ्या हालचालीवरती होतं आणि त्याचा फटका सगळ्यात जास्त या लोकांना बसला. नाही ते लोकसभेमध्ये यांनी धूळ चारली असते बाकीच्यांना. फक्त मराठा फॅक्टर आणि एकवटलेला मुस्लिम ही सगळी लोक फक्त लोकसभेमध्ये, मला असं वाटतंय बऱ्यापैकी यांचा प्रभाव पडला. नाही तर असं काही यांनी काही मोठी काही जादूबिदू केली नाहीये. या शरद पवारांनी वगैरे यांनी काही जादू केली नाही. फक्त मराठा फॅक्टर, मुस्लिम फॅक्टर या लोकांनी यांना लोकसभेमध्ये घातक आणि सगळ्या गोष्टी केल्या. पण ज्या प्रकारे या समकालीन 2-3 महिन्यानंतर 2-3 महिन्यानंतर ज्या वेळेला जरांगे पाटलांचे रंग दिसू लागले, तेव्हा मात्र मराठा समाजाचा रोष येऊ लागला. तेव्हा मात्र त्यांना समजायला लागलं की इथं काहीतरी पाणी मुरतंय, इथं काहीतरी होतंय. सज्जाद नोमानी येतात आणि मला असं वाटतंय जरांगेंना भेटतायत. हे जरांगे पाटील सारखं फडणवीसांनाच पाडापाडा करतायत. हे फक्त बीजेपीलाच पाडा पाडतात. म्हणजे जरांगे पाटलांना माहिती पण नाही आरक्षण कसं घ्यायचं, त्यांना ते माहित पण नसेल त्यातलं काय. म्हणजे एकंदरीत त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून रोजच्या मला माहित नसेल त्यांना ते माहिती आहे की नाही आरक्षण कसं मिळतं, काय असतं, किती टक्के घ्यावं, याच्याबद्दल त्यांना काहीच माहित नसेल. त्यांना फक्त उभं केलेलं आहे आणि हे पूर्ण एकदा सिद्ध झाले. त्याच्यामुळं कुठेतरी या सगळ्या गोष्टी शरद पवारांना दिसू लागल्या की हे जे आपण काही करतोय, या जरांगे पाटलांच्या आडून जे काही मुस्लिमांना जे काही मागण्या उलेमाच्या फिलेमाच्या जे काही बाहेर होत होत्या ना, त्याला इतक्या भयंकरपणे महायुतीने या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये घुसवलं ना, त्याचा सगळ्यात मोठा फटका या लोकांना बसला. त्या सज्जाद नोमानींनीच यांना मातीत घालण्याचं काम केलं आणि जरांगे पाटलांनी, हे तुम्हाला मी सांगतो. कारण मराठा समाज संपूर्ण फिरला, संपूर्ण. जरांगे पाटील काय कोणी असताना त्याला मातीत मिळवून टाकला असता. ही सगळी गोष्ट या निवडणुकीमध्ये त्याचा फडशा उडवल्या सगळ्या लोकांनी. हिंदुत्ववादी संघटना भयंकरपणे कामाला लागल्या. त्या एका उलेमाच्या त्या तेवढ्या मागण्या होत्या ना, त्यानं सगळं हलवून टाकलं हिंदूंना, सगळ्या हिंदूंना जागा करून टाकलं. उद्धव ठाकरेंच्या समोर ज्या माणसानं गडावरती, त्या खासदारानं त्या अमरावतीच्या सांगितलं की गडावरती आम्ही मशिदी बांधू, त्या वाक्यानं एका महाराष्ट्र पेटून उठला आणि खवळून उठला आणि शिवभक्तांनी ताकद दाखवून दिली. म्हणून मी मागे एक व्हिडिओ बनवला की त्यांचे आभार मानले पाहिजे मुस्लिमांचे. या सगळ्या गोष्टी असताना या सगळ्या गोष्टींचा फटका शरद पवार आणि महाविकास आघाडीला बसला. जरांगे पाटील आता पुढे त्यांचं काय होईल त्याच्यावरती मी बोलेल नसेल एक दिवशी. पण या सगळ्या गोष्टींचा अत्यंत मोठा फटका हिंदुत्व संघटनेने या लोकांना दिला. पुढची गोष्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेची. लाडकी बहीण योजना जेव्हा काढली, बरोबर निवडणुकीच्या 2-3 महिन्याआधी, हुशार आहे ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर यांचा कार्यक्रम उडवून टाकलाय. 2-3 महिन्यापूर्वी यांनी लाडकी बहीण योजना काढली. लाडकी बहीण योजना काढल्यानंतर ती योजना यशस्वी होणार हे शरद पवारांना माहिती होते. याचा फटका आपल्याला बसणार. लगेच याचिका हायकोर्टामध्ये केली आणि या कोर्टाने देखील यांची ठासून दिली. काही म्हणले बंद होणार नाही, काय चालणार नाही, योजना आहे शेवटी. आणि ही अशी होत आता भारतामध्ये अनेक योजना चालू आहेत, त्यामुळे ही काही नवीन योजना नाही असं हायकोर्टानं सांगून दिलं. पण याच वेळेला या लोकांनी असं सांगितलं की बघा आम्ही काहीतरी चांगली योजना करतोय, हे बंद करायला कोर्टामध्ये जातात. हे नेरेटिव्ह लोकांच्या थेट डोक्यात घुसलं. त्याच्यानंतर बरोबर या सगळ्या गोष्टींच्या मधोमध या सगळ्या लोकांनी 7-7.5 हजार काहीतरी 2-3 महिन्याचे बरोबर महिलांच्या अकाउंटमध्ये धाड फेकून टाकले. बरोबर स्ट्रॅटेजिक वाईज यांनी काय केलं, विदर्भामध्ये एकही महिला त्यांनी सोडली नाही. जिथं त्यांची ताकद कमी होती तिथं महिलांना दाबून पैसे दिले. तिथं फॉर्म बिम कोणाचे रिजेक्ट जास्त झाले नाहीयेत. तिथं सगळ्या गोष्टींच्या कारवाया झाल्या नाही, बिंदास पैसे देऊन टाकले. एका घरात 4-4, 5-5 जणांना पैसा गेलाय. लोक खुश झालीत बघून त्या सगळ्या गोष्टी की काय हे 30-40 हजार गचक्यावर पडले. कोण सोफा घेते, कोण बेड घेते, कोण फ्रीज घेते, कोण मजा मारते, कोण खायला जाते. ज्याला लाडक्या बहिणींचा उदो नुसता करतात. ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात हे आमचे तिघे जण, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे. इतक्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या खाली. नंतर या लोकांनी 3,000 रुपये देऊ आम्ही असं काढलं आणि हे तोंडावर आपटले. आणि हे डोकं निश्चित त्या संजय राऊतांचं असणार की आपण 3,000चं काहीतरी पुढे करू. आणि ते देखील या लोकांनी नॅरेटिव्ह फोडलं. या महिलांना समजून गेले हे यायला नुसते बोली बच्चन आहे, त्यांचं काही काम नाही आहे. आपलं देवा भाऊंना आणि एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना देऊ, आपले पैसे मिळतात. यायला मातीत गेलं बाकीचं राजकारण. आपल्याला काय राजकारण करायचं, 1500 रुपये खात्यात पडले, मेसेज वाचला, बायको खुश, घरातली खुश, सगळे खुश.
खुश, खायला प्यायला मिळतंय, सगळं व्यवस्थित. त्यांना काय फरक पडतोय मोदी काय करतायत, पाकिस्तानचं काय चाललंय आणि तिकडं युद्ध कुठणाचं चाललंय, काही घेणं देणं नाही. आमचं युद्ध आमच्या घरात चुलीपाशी, आमच्या दाराच्या आत, आमचं विश्व आमच्या दाराच्या आत. आपली बायकोची गोलगोल साडी माझी काय ते असतं ना म्हणतात ते, तेवढं आमचं विश्व आहे. ते आम्हाला तुमचं काय घेणं देणं नाही. तुम्ही कुठला ब्रिज बांधताय काय करताय, आम्ही काय आमच्याकडे गाड्या नाहीत तर आम्ही कुठल्या ब्रिजवर जाणार आहे. ही झाली त्यांची विचारसरणी. आणि त्याचं सगळ्यात मोठं झालेलं मतदान या महाराष्ट्रामध्ये हे महिलांनी फिरवलं, एवढं लक्षात ठेवा. मुस्लिम महिला देखील वळाले तिकडं. ते सरळ त्यांनी सांगू दिले, हे ज्याला म्हणते आमचे मौलाना फेवलाना रोजच्या आम्हाला तिच्याला धरतात, उठसूट आपला आम्हाला धर्म 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 शिकवतात, आमच्या सगळ्या गोष्टी करतात. कुठं त्यांच्या नादाला लागा, देऊन टाकले यांना मत. पैसा मिळालाय, योजना मिळत आहेत, घरकुल योजना, हॉस्पिटलमध्ये योजना. या मुस्लिमांना तर सगळंच मिळतं आणि ते तर सगळं घेतातच. त्यांना माहिती आहे हे यांना आठवून काही फायदा नाही आहे. राहुल गांधी खटाखट वाजवतील. आता त्यांचं एक नडलंय खटाखट, 8,000 देऊन 10,000 दे, ते त्यांच्या बेसलेस आहेत. ते काय ते स्वतः विरोधात असल्यासारखे आहे, विरोधात आहेत, त्यांच्याजवळ ताकद काही नाही. पण असे काही बोलतात, असं काही निर्णय घेतात जसे देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचे पंतप्रधान, त्यांच्याजवळ कुठला विचार नाही, भूमिका नाही, भविष्य नाही, देशाविषयी चांगलं बोलायची कुठली गोष्ट नाही. म्हणजे साधं उदाहरण घ्या, काँग्रेस काय बोलतं, वक्फ बोर्ड पाहिजे. काँग्रेस म्हणतं की जातीचा गणना झाली पाहिजे या सगळ्या. आणि इकडं मोदी आणि बाकीचे सगळे लोक जगासोबत टक्कर घेण्याच्या गोष्टी करतात. इन्फ्रास्ट्रक्चर वाढू द्या, टेक्नॉलॉजी येऊ द्या, सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यामुळं यांचं पारडं निश्चित जड आहे. आणि याचा फटका महिलांनी दिला. इतक्या भयंकरपणे महिला मतदानाला उतरल्या होतं ना, भूतोन भविष्यात हे महाराष्ट्रातलं मतदान झालं. आणि सगळ्यांनी धडाधड कमळाला, घड्याळाला आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान देऊन टाकले. ते तू 500 द्या, 1000 द्या, आम्हाला काही घेणं नाही. आमच्या खात्यात 7,000 ज्याला पडलेत, पुढच्या महिन्यात 2100 येणार आहेत, ते 2100 पडले पाहिजेत बस. 2100 लगेच त्यांनी घरातल्या घरात कॅल्क्युलेशन केलं. याचा एक मोठा फटका आणि याचा सगळ्या गोष्टी माहितीला याचा फायदा झाला आणि या बाकीच्या फटका मिळाला याचा. हे शरद पवारांना माहिती होतं. शरद पवारांनी अनेक सभांमध्ये जास्त कुठं हात घातला नाही, जास्त कोणाच्या वाकड्यात ते गेले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हे कमकुवत दिसतंय त्यांना. हे कारण हल्लंय, हे नाही जास्त काळ टिकणार. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी यांना पिछाड घ्यावी लागली. दिग्गजांना मातीत मिळवून टाकल्या लाडक्या बहीण योजनेनं. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियातून भारतीय जनता पार्टीने केलेल्या भयंकर पद्धतीनं पैसा वाटून सगळ्या गोष्टी करून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असो, बाकीच्या सर्वांना लावलेलं कामाला जे काम होतं, लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांचा ब्रेन वॉश करणं, याचा देखील सगळ्यात मोठा तरुणांवरती जास्त करून याचा इम्पॅक्ट पडला आहे. आणि ही सगळी लोक इकडे वळालेत. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी हे एक मोठं गट्टा मतदान या सगळ्या लोकांना झालं. दुसरी गोष्ट म्हणजे संघटना, शिवप्रतिष्ठान ज्या प्रकारे भिडे गुरुजींनी काम केलं ना, वाखाणण्याजोगा अप्रतिम. त्या माणसानं हलवून टाकलं, ज्याला एकालाही शिल्लक ठेवलं नाही, सगळ्यांना मातब्बरांना मातीत मिळवून टाकलं या माणसानं. एवढी मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रतिष्ठाननं काम केलं. दुसरी गोष्ट म्हणजे RSS वाले तर काय आहेत, त्यांचा काही विषयच नाही, तिथं अगदी टॉपलाच असतात. बाकीच्या छोट्या मोठ्या संघटना यांनी देखील भयंकर पद्धतीनं जोर लावला महायुतीसाठी. कारण विशाळगडचं प्रकरण असो, गडांवरचे जिहाद असो, या सगळ्या गोष्टींवरती हे सगळे तुटून पडले. कीर्तन महाराज, आपले संपूर्ण सगळे महाराज यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला पाठिंबा दिला. आणि सगळ्या वारकरी संप्रदाय त्यांनी एकत्र गोळवून सगळ्यांचं हे करून त्यांनी या बाजूला उभा आणून गेला. याचं सगळ्यात मोठं मतदान आहे. हा कुठलाही EVM घोटाळा नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. असा कुठला EVM घोटाळा नसतो. आमची मतं 10,000 कमी झाले, आमची 40 होते, आम्ही 2 वर आलो, 4 वर आलो, काहीही नाहीये. हे सगळे इम्पॅक्टफुल. आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने, अजित पवारांनी ज्या प्रकारच्या खेळ्या केल्यात, ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्राचं 3 महिन्यामध्ये बदलवलंय, हे खरोखरी इतिहासामध्ये याची नोंद झाली पाहिजे. इतिहासामध्ये मी म्हणतो, इतिहासामध्ये याची नोंद झाली पाहिजे. कारण ज्या प्रकारचा स्ट्रॅटेजिक प्लॅन खास करून देवेंद्र फडणवीसांनी आणि एकनाथ शिंदेनी केले ते अप्रतिम होते, अप्रतिम. एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांना की मी खाली नुसता पिंजून काढतो, तुम्ही फक्त स्ट्रॅटर्जी हलवा, काय करायचं काय नाही. आणि देवेंद्र फडणवीसांनी बरोबर ते केले. मराठा समाज, OBC समाज, जे मतदारसंघ होते अगदी तसेच योग्य उमेदवार त्यांनी तिथं लावून सोडले आणि बरोबर सगळा कार्यक्रम केला. जरांगे पाटलांना हलता येणार, डुलताही येणार, काहीच करता येणार. त्या जरांगे पाटलांनी सरळ आपलं शाणं बनले आणि आपलं गप बसवून येते जायला. यांचं सरकार बिरकार आलं तर आपलं काहीतरी उगाच नको ते व्हायचं. जरांगे पाटील शांत झाले. शरद पवारांचे देखील सिक्के चालेनाचे झाले. लाडक्या बहिणींनी सगळ्यांना धूळ जारून टाकले, एवढं मात्र नक्की. आणि सगळ्यात मोठा विजय हा यांच्या बुद्धीमध्येच आहे, एवढं मात्र नक्की. अनेक जण म्हणतील की पैसा लाडक्या बहिणींना चारला म्हणून, असो, पण ती देखील बुद्धीची गोष्ट आहे, ते देखील करायचं आहे ना काहीतरी. म्हणून इलेक्शन म्हणजे काय असतं, राजकीय समीकरणं ही अशीच करावी लागणार आताच्या इथून पुढे तरी, कारण तेवढं महाराष्ट्राचं काही सुसंस्कृत राजकारण राहिलेलं नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा चांगला फायदा महायुतीला झालाय. कुठलाही EVM घोटाळा झालेला नाही. EVM घोटाळा असा कुठेही कधीच झाला नव्हता भारतीय जनता पार्टीच्या काळात. आणि कारण हे सगळं त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. ती एवढी हुशार आणि एवढ्या बारीक सारीक गोष्टींवरती काम करतात ना हो. तळागाळातल्या संघटना मी स्वतः वैयक्तिक पाहिलेत त्यांच्या काम करताना. मी स्वतः वैयक्तिक काय साला माणसापर्यंत प्रत्येक
1 to 1 मतदारापर्यंत पोहोचलेल्या संघटना आहेत. एवढं मी तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक सांगतो. मी याचा जवळून या 2-3 महिन्यामध्ये अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे हे सगळं निश्चित यश हे EVMचं नसून हे त्यांचं वैयक्तिक यश आहे, हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल. तुम्हाला बाकी काय वाटतं? अनेकांना अचंबित तर सगळेच झाले, अनेकांना जर वाटतं EVMमध्ये त्याला हात टाकला का काय नाही, पण तसं निश्चित नाही आहे. बाकी तुमचे ओपिनियन काय असेल मला कमेंटमध्ये निश्चित कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास जय महाराष्ट्र.